महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी पुणे या संस्थेच्या लाक्षिक गटामध्ये हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायत समाजाचा समावेश करणारा शासन आदेश इतर मागास बहुजन कल्याण विभागाने गुरुवारी जारी केला आहे। हा निर्णय समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना दिलासा देणारा असल्याची माहिती समस्त लिंगायत समाजाचे राज्य अध्यक्ष संजय तेलनाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। या आदेशानुसार समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास नागरिक व विद्यार्थ्यांना अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे। विशेषतः शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि स्वयंरोजगारासाठीच्या योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे। त्यामुळे राज्य सरकारचे आभार लिंगायत समाजाकडून मानण्यात आले आहेत। 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्यातून लिंगायत समाजाचं जे आम्ही साखळी उपोषणाची जी सुरुवात ज्या दिवशी 9 तारखेला जे आम्ही केलेले त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदयांचा जो दौरा अचानक ह्या कोल्हापूर जिल्ह्याला लागला म्हणून त्यावेळेला आम्ही जे आंदोलन करत असताना समस्त लिंगायत समाजातील 35 ते 40,000 लोक त्या ठिकाणी एकत्रित जमले। त्या ठिकाणी त्यावेळेला आमच्या समाजाचा विचार करून माननीय चंदगडचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट देऊन ज्या आमच्या समाजाच्या ज्या मागण्या होत्या की महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची जी नेमणूक 2023 साली जी केलेली होती आणि त्याच्या अंतर्गत लिंगायत समाज 90% जो वंचित राहिलेला होता आणि त्यांना जो लाभ मिळत नव्हता आणि त्याचा लाभ मिळण्यासाठी जी आम्ही मागणी केलेली ते मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून दिल्यानंतर त्यांनी मंगळवारची भेट दिली व मंत्रालयामध्ये त्यांनी बोलवल्यानंतर वर्षा बंगल्यावर त्यांची मंगळवारी भेट झाली आणि 8च दिवसामध्ये तुमचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो प्रलंबित प्रश्न सोडवून घेऊन तुम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये लाभ देतो असं जे आश्वासन त्यावेळेला जे त्यांनी दिलेलं होतं ते आश्वासन त्यांनी दिलेलं होतं ते 100% त्यांनी पाळलं व कालच आम्हाला ते आश्वासन पूर्ण करत असताना सगळ्यांना लाभ मिळत असताना ते मुख्यमंत्री महोदयांनी तुम्हाला सांगतो अमृत योजनेअंतर्गत आम्हाला त्याचा सगळा लाभ आम्हाला ते लिंगायत समाजाला द्यायचं काम या मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून जे झालेलं आहे त्यामुळे समस्त महाराष्ट्र राज्य लिंगायत समाजाच्या वतीने त्यांचा आम्ही आभार मानतो। यावेळी समस्त लिंगायत समाजाचे सरकार शहापुरे, जिल्हा परिषद सदस्य मनोज रणदिवे, राजशेखर तंबाके, ॲडव्होकेट सुरेश पाटील, शंकर बिराजदार आदी उपस्थित होते। बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त।